मस्त गरमागरम तोंडली भात बघा किती भारी दिसतोय. असा तो मस्त मोकळा मोकळा तांदूळ, ती मस्त शिजलेली तोंडली, त्याच्यात टाकलेली ती मिरची, एक नंबर लागतो. तसं तर तोंडली भाताची साधी सोपी रेसिपी आहे बरं का. पण मी माझी एक वेगळी रेसिपी शेअर करते. मी 2-3 प्रकारे करते. एक पद्धत मी शेअर केली, आणखी एक प्रकार तुमच्यासोबत शेअर करते जो करायला एकदम सोपा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत असा तोंडली भात. करायला एकदम सोपा आहे. तसं तर तुम्हाला पण तोंडली भात करता येत असेल, पण मी माझी साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतलेली आहेत पाव किलो तोंडली आणि पाव किलो तोंडल्यांसाठी आपल्याला लागेल 200 ग्रॅम तांदूळ. कपने म्हणाल तर साधारण 1.5 कप तांदूळ घेतलाय. भाताच्या फोडणीसाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा मेथी दाणा, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला जो पूर्णपणे ऐच्छिक आहे, 2 छोटे चमचे गोडा मसाला, 4-5 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आवडीप्रमाणे कोथिंबीर, थोडासा ओल्या नारळाचा चव आणि चवीपुरतं मीठ. सोबतच आपण घेतलेले आहेत कांदे. इथं मी 2 कांदे पातळ कापून घेतले आणि 1 मोठा टोमॅटो पातळ चिरून घेतलाय. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर तयारी आपण काय करून घेतली आहे, पाव किलो तोंडली घेतली, स्वच्छ धुतली आणि त्याचे मी असे अर्धे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 4 भाग करून घेतले तरी चालेल, चकत्या केल्या तरी चालतील. आणि आपण तांदूळ स्वच्छ धुतला आणि निथळायला ठेवलाय, भिजत ठेवला नाही, कारण मी इथं ना कणी तांदूळ वापरते. तुम्ही तुमच्या घरामध्ये जो वापरता रोजच्या भाताला तो तांदूळ वापरला तरी चालणार आहे. जर तुम्ही कोलम वापरताय तर मी सजेस्ट करेन की 15 मिनिटं आधी तो धुवा आणि भिजायला घाला, म्हणजे मग त्याचा भात आणखीन छान होतो. आता आपण ही तयारी करून घेतली आहे. भात करायला कुकर गरम करूया. तर कुकरचा गॅस चालू करूया आणि यामध्ये घालूया तेल. साधारण एक 4 चमचे तेल मी घालते आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्या, कारण आपल्या महाराष्ट्रीयन फोडणीला खरी चव येते मोहरी नीट तडतडल्यावर. मोहरी कच्ची ठेवली किंवा करपली तर सगळी चव बिघडते. मोहरी तडतडली, आता घालूया जिरं. गॅस कमी करू, मग घालू मेथी दाणा अगदी पाव चमचा आणि उभा चिरलेला कांदा, किंवा तुम्ही कांदा असा बारीक चिरून घेतला तरी चालणार आहे. आता कांदा हलका गुलाबी रंगावर परतायचा. इथं मी हे ना कुकरमध्ये करते. तुम्ही तोंडली भात कढईमध्ये केला तरी चालेल. फक्त कढईमध्ये मग काय ना, तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण बदलतं. जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतलाय तर कढईत करताय तर दुप्पट पाणी घालायचं. कुकरमध्ये करताय तर 1.5 पट पाणी घालायचं. आणि हे बघा कांदा परतून झालाय. आता यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो आपण थोडासा परतूया. टोमॅटो अगदी थोडासाच परतला. आता यामध्ये घालूया कापलेली तोंडली. हळद पाव चमचा, थोडीशी मिरची पावडर आत्ता घालू, थोडी परत घालतोय आपण, आणि मीठ. मीठ मी आत्ता थोडं घालते. उरलेलं आपण भाताचं परत घालूया. आता तोंडली चांगली परतून घ्यायची आहे. आता मी कुकरमध्ये करते म्हणून मी तोंडली फक्त 1-2 मिनटं परतून घेणार आहे. तुम्ही जर कढईमध्ये करताय ना, तर तोंडल्याला फक्त तोंडली घातली की नाही, तर तेव्हा 1-2-3 मिनिटांची वाफ द्यायची, म्हणजे मग भातासोबत ती व्यवस्थित शिजतात. तोंडली दिसतात तशी साधी, पण शिजायला खूप वेळ घेतात. त्यामुळे आधी त्यांना थोडी वाफ देऊन घ्यायची आणि मग पुढचं करायचं सगळी प्रोसेस. तर तोंडली मस्त परतली. आता यामध्ये घालूयात तांदूळ. मी याआधी बिना कांदा लसणाचा भात तुम्हाला दाखवला होता. तुम्हाला तो बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तांदूळ घातला. आता यामध्ये घालू उरलेले मसाले. मिरची पावडर, गोडा मसाला घेतला आहे, त्यातला अर्धा आपण आत्ता घालूया, अर्धा आपण पाण्यात घालतोय. गरम मसाला पाव चमचा, जो पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातला तरी चालेल. याला करूया मिक्स. तांदूळ चांगले परतले. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. मी गरम पाणी घालते. आता कुकरमध्ये करते म्हणून मी याच्यात 1.5 पट पाणी घालणार आहे. तर मी दीड कपच तांदूळ घेतले होते, तर त्याचा 1.5 पट म्हणजे 2.25 कप होतात आणि पाव कप. याला मिसळून घेऊया. आता यामध्ये घालूया उरलेलं मीठ. हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून वरनं घालायच्या, चव मस्त येते. उरलेला गोडा मसाला घालूया.
तुम्हाला हवं तर यात थोडासा गूळ पण घालू शकता. चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा ओल्या नारळाचा चव. याला मिक्स करायचं. गरम पाणी घातल्यामुळे हे ऑलरेडी उकळतंय. कुकरचं झाकण लावूया आणि याची एक शिट्टी करूया. आता माझ्या कुकरला एका शिट्टीमध्ये मसाले भात, साधा भात व्यवस्थित शिजतो. मी एक शिट्टी करणार आहे. तुमच्या कुकरला जशा गरजेच्या असतात तशा शिट्ट्या तुम्ही करून घ्या. कुकरची एक शिट्टी झालेली आहे, बघूया. मसाले भात वगैरे असले प्रकार कुकरमध्ये केले ना, किती वेळा पण करू देत, कुकर उघडताना की वेगळीच एक्साइटमेंट असते. कसा दिसतोय भात, छान दिसतोय की नाही. आता मी काय करते, ह्याला हलवण्याच्या आधी यामध्ये घालतेय साजूक तूप. 2 चमचे तूप घालूया. याला एकदा हलवून घेऊया. हे बघा, छान झाला ना भात. तोंडली पण एकदम परफेक्ट शिजलेली आहेत. कढईमध्ये करताना काय करायचं, तांदळाला उकळी आली म्हणजे तांदळाच्या पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून त्याला झाकून शिजवायचं. आणि आपला हा मस्त चमचमीत असा तोंडली भात तयार आहे. आता सगळ्यात शेवटी यावर घालूया कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव आणि याला मिक्स करूया. आपला मस्त चमचमीत असा तोंडली भात तयार झालेला आहे. कधी कुठला सणसूद असेल आणि तुम्हाला मसाले भातामध्ये काहीतरी छान करायचं आहे, तोंडली भात करा, एक नंबर लागतो. म्हणजे तोंडल्याची भाजी जर आवडत नसेल तर तोंडली भातामध्ये एकदा तोंडली करून बघा, खूप भारी लागतात. बऱ्याच जणांना काय वाटतं, तोंडली कशी लागतात, कसं करायचं भात, पण खरंच करा. तोंडली फक्त त्या कांद्यासोबत तेलामध्ये परता, खूप भारी लागतात. कांदा वापरणार नसाल तर कसा करायचा त्याची सुद्धा व्हिडिओ आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या पद्धतीने मस्त गरमागरम तोंडली भात, त्याच्यावर तूप, सोबतीला पापड, मोठ्या थाळीत करा किंवा फक्त रात्रीच्या जेवणामध्ये करा, कसाही करा, पण एकदा नक्की करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.